सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ, लालपरीचा प्रवासही मागणार. गेल्या 4 महिन्यापासून गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होत आहे. आताही 5व्या महिन्यात तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात 16 रुपये 50 पैशाची वाढ करत व्यावसायिकांना धक्का दिला आहे. दरम्यान राज्यातही एसटी बसच्या तिकिटामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. महामंडळाने 18% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. रब्बी विम्यासाठी 18,79,000 अर्ज, सर्वाधिक परभणी जिल्ह्यातून. ठाणे आणि पालघरमधून एकही अर्ज नाही. शेतकऱ्यांना ज्वारी, गहू, हरभरा, रब्बी कांदा या पिकासाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी 31 मार्च 2025 पर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात विमा या योजनेअंतर्गत मालेगाव तालुक्यातील 107 शेतकऱ्यांनी शासनाला 4 कोटीचा गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वीज बिलाची थकबाकी भरा, नाहीतर कारवाईला सामोरे जा. महावितरणकडून अभय योजनेला मिळाली 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. वीज बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी कनेक्शन तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. योजनेअंतर्गत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे. त्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केलेले आहे. वयोश्री योजनेतून ज्येष्ठांना 3,000 रुपये. उतार वयात राज्य सरकारचा आर्थिक मदतीचा हात. राज्यातील 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार अपंगत्व, अशक्तपणा येतो. त्यावरील उपाययोजना करण्यासाठी त्यांना काही सहाय्य साधने आणि उपकरणाची आवश्यकता भासते. ही उपकरणे खरेदी करण्यासाठी त्यांना वयोश्री योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेअंतर्गत चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, कंबर बेल्ट इत्यादी साधने उपकरणे खरेदी करता येतात. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुकची झेरॉक्सची प्रत, स्वयं घोषणापत्र, ओळखपत्र पटवण्यासाठी शासनाची अन्य कागदपत्रे, आधार कार्ड नसल्यास त्याची पावती देखील चालेल. अर्ज कुठे कराल? वयाची 65 वर्ष पूर्ण केलेला कोणताही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येतो. अर्जदारांनी आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरावा. अर्जामध्ये पासपोर्ट साईजच्या फोटोसह संपूर्ण नाव, वय, व्यवसाय, गावाचे नाव, तालुका, जिल्हा आदी माहिती भरावी. मागील 3 वर्षात कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही याचे घोषणापत्र द्यावे लागेल. अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयात जमा करावा. काळजीवाहू मुख्यमंत्री तापाने फणफणले. 105 तापामुळे अंगात कणकणी, दिवसभर घरात आराम. महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 105 ताप आला असून कणकणी आल्याने शिंदे दिवसभरापासून घराबाहेर पडले नाहीत. मुख्यमंत्र्यांना तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांनी सध्या त्यांना सलाईन लावण्याचा सल्ला दिल्याने घरातच त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिले समोरासमोर चर्चेचे निमंत्रण. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसंबंधी सर्व प्रक्रिया पारदर्शक होत्या असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याबाबत काँग्रेसने नोंदवलेले सर्व वैध तक्रारीचा योग्य आढावा घेतला जाईल असे आश्वासनही आयोगाने काँग्रेसला दिले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक गैरप्रकार झाले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावर आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधींना 3 डिसेंबर रोजी सर्व तक्रारीच्या चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. बोंडअळीच्या भीतीने पांढऱ्या सोन्यावर फिरवला रोटाव्हेटर.
लाडसावंगी परिसरात कपाशी पिकावर यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्याने उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरवला आहे. कपाशी उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.